तू मुझ में कहीं बाकी है, पलकों में बन के आंसू तू चली। अरे रोहित, अरे आई, काय करत बसलाय हे? हा, ह्याच्यासाठी तुला मी लहानाचं मोठं केलंय का? आज मला जरा त्रास होत होता म्हणून. कसला त्रास? नशीब फुटकं माझं आणि तुला जन्म घातला मी. शाळा कॉलेज सोडून हे करत धंदे बसलाय का इथं तू? चल तू घरी चल, तुला दाखवते. चल नको. चल घरी चल, तुला पप्पांकडून दाखवते. चल नाही, चल सॉरी चल, तुला दाखवते. चल ये, सॉरी. बस इथं, मग बोलू आपण. तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे? तू का दारू सोडत नाहीये? किती वेळा समजून सांगितलंय तुला? मला सोडायची दारू पण सुटत नाही माझ्याकडून, मला त्रास होतो. तुझी इच्छा आहे का दारू सोडायची? हो आहे. तुझी जर खरंच मनापासून इच्छा असेल ना, तर मी एका ठिकाणी चौकशी केलेली आहे. हेल्प व्यसनमुक्ती केंद्र म्हणून असं एक सेंटर आहे, कात्रज जांभूळवाडी इथं. तुझी जर खरंच इच्छा असेल मनापासून, तर मी तिथं बोलते. तिथं 3 महिने राहा. तुझ्यासारखेच तुझ्या वयाची मुलं तिथं असतात. आपल्यासारखंच घरच्यासारखंच भाजी चपाती सगळं खायला प्यायला सगळं असते व्यवस्थित. दारू बंद झाल्यावर मला त्रास होतो खूप पोटात. त्याचे सगळे औषध उपचार त्यांच्याकडे असतात. खरंच मनापासून इच्छा आहे का? हो आहे. तरच मग मी त्यांच्याशी काय करते, मी त्यांच्याशी बोलते, सगळी माहिती अजून परत एकदा घेते बरं, आणि तुला तिथं सोडून येते. चालेल. 3 महिने व्यवस्थित राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घे. तू नक्कीच ह्यातनं बाहेर पडशील. ठीक आहे, चालेल.